पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी 1:30 वाजता पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने साप्ताहिक सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रेक्षाळे तथा दैनिक जय होचे संपादक विजयकुमार उगडे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी मान्यवरांचा शॉल टोपी पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला। पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव उपस्थितांनी केला। त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि अधिकाधिक यश लाभावे अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या। हा कार्यक्रम तिसरी अंक मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, इम्तियाज अक्कलकोटे, अशोक ढोणे, नितीन करझोळे, लतीफ नदाब, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, बजरंग जाधव, वैजनाथ बिराजदार, असलम नदाब, अकबर शेख, प्रवीण पारवे, मनोज राठोड, जहीर नदाब, महेश जाधव, दयानंद बनसोडे सर, यशवंत फडतरे, आभा तळभंडारे, सूरज राजपूत, प्रशांत गायकवाड, सिद्धू पुजारी, अरीब बिलाल, सुधीर ढोळे, ऋषिकेश ढेरे, शाहिद शेख, भीमा वारे, संगीताताई बिराजदार, नितीन बनसोडे, बसू स्वामी, प्रकाश जावळे, प्रशांत दिलपाक, तांभोळी, अजय हिरेमठ, प्रशांत बनसोडे यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मिलिंद नाना प्रेक्षाळे आणि विजयकुमार उगडे यांच्या समाजभिमुख व जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। मार्गदर्शन करत तसंच त्यांचं आयुष्य दलित पॅंथर ही आक्रमक संघटना होती आणि आमच्या बातम्या काय पेपरला देत नव्हत्या, म्हणून मला सारखं चीड येत होते। मी सारखं पत्रकारावरती टीका करत असताना मला आमचे नेते सांगायचे की बाबा तू पत्रकारावर टीका, मी म्हटलं साहेब तुम्ही पत्रकारावर टीका करू नका म्हणता, पण ही बातम्या छापत नाही ती त्याचं काय। मग मला कल्पना सुटली, आम्ही रंगानं वैद्यकडे जात होतो, बसत होतो, मी बी म्हटलं की आपण त्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊ। मग कुमार सोनवणे यांना आम्ही साप्ताहिक सावळा गोंधळ हे रमेश शिकरेचा पेपर त्यांना चालवायला दिलं आणि त्याने आम्हाला वार्ताहर म्हणून दिले त्यावेळेस। मग तिथनं जे मी पत्रकारितेला सुरुवात केली, जे कोण छापत नाही ते आपण छापलं पाहिजे आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या वयाच्या 15 वर्षापासून जी सुरुवात केलेली आहे आजपर्यंत नॉनस्टॉप, आता 64 संपूर्ण मी 65 वर्षात पदार्पण केलेलं आहे। मला तुमच्यासारख्याचा आशीर्वाद, तुमच्यासारख्याचं सहकार्य, तुमच्यासारख्याचं मार्गदर्शन, हे सगळे पत्रकार बांधव हे सगळ्याला एकमेकाला येऊन हे आपल्या सर्व पत्रकार बांधवाचं, कार्यकर्त्याचं हे ऊर्जा निर्माण करण्याचं ही कार्य आहे। इथं आलेला माणूस ही ऊर्जावान बनून जातो। मी सुद्धा तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून मला जी ऊर्जा इथून जी मिळणारी आहे त्या ऊर्जाचं रूपांतर मी आपल्या सर्वांच्या सोबतीनं जी येणाऱ्या समस्या, जे समस्या सुटत नाहीत त्याच्या तुमच्या पुढं 2 पाऊल राहून शनी ती समस्या सोडवण्याचं काम, आपल्या जी अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्याचं काम, आणि जी येणाऱ्या ग्रामीण भागातला जे गरीब आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण झटलं पाहिजे। आपण सर्व पत्रकार बांधव एखाद्याला मदत करायची म्हटलं आपण आपल्या सगळ्याचा हात सढळ हातानं आपण मदत करतात, ही मोठी चांगली गोष्ट आहे। आपल्याला जी यूट्यूब साप्ताहिक पत्रकार ही लोक जे आपल्याला जी नावं ठेवत होते, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपण पुसून काढण्याचा आणि एक 70% आपण ते पुसून काढलेलं जमा आहे। या पुढील काळामध्ये उर्वरित आपल्याकडं एक वेगळ्या नजरेनं सगळे अधिकारी हे जे नागरिक आहेत त्यांनी बघितलं पाहिजे, असं आपण सगळ्यांनी मिळून
तसं आपण एक चांगलं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करूया. आणि तुम्ही जे मला या ठिकाणी बोलवून सर्वांनी मिळून आपाशी श्री मित्र परिवारच्या वतीनं व पत्रकार कृती समिती सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार यांनी जे आज माझा जो वाढदिवस केला, माझ्या पाठीवर जी कौतुकाची थाप मारली आणि मला जी तुम्ही जी दिलेलं बळ आहे, जी ऊर्जा आहे, मी तुमच्या कामी आणल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो ना ते या ठिकाणी मी थांबतो. जय भीम जय महाराज. तर या सत्कार प्रसंगी आपण सर्व वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी सर्व मान्यवरांचा आपश्री मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.